हे शहरी विकास विभागात सचिव असतील। आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालख्या काल वाखरी मुक्कामी होत्या। आज संध्याकाळनंतर या पालख्या पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ होतील। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं काल बाजीरावाच्या विहिरीजवळ चौथं गोल रिंगण, तर संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं दुसरं उभं रिंगण पार पडलं। विठू नामाच्या गजरात सर्व संतांच्या पालख्या आज पंढरपुरात दाखल होत आहेत। उद्या साजऱ्या होत असलेल्या आषाढी एकादशी सोहळ्यासाठी पंढरपूर सज्ज झालं असून वारकऱ्यांना आता विठुरायाच्या भेटीची आस लागली। आज मध्यरात्रीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा होईल। सध्या पंढरपुरात सुमारे 15 लाख भाविक दाखल झालेत। या संपूर्ण कार्यक्रमाबाबत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी अधिक माहिती दिली आहे। रात्री 12:30 वाजता मंदिर बंद होण्यात येईल व त्यानंतर बरोबर पौणच्या दरम्यान नित्यपूजा चालू होईल। नित्यपूजा झाल्यानंतर बरोबर रात्र 2:20 या राज्याचे मुख्यमंत्री श्री विठ्ठलाची महापूजा आरंभ करतील व त्यानंतर 3:05 माता रुक्मिणीची महापूजा संपन्न होईल। या दरम्यान चरणदर्शन पूर्णतः बंद राहील व मुखदर्शन हे चालू राहील। दरम्यान आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी दक्षिण मध्य रेल्वेनं 23 जुलै ते 3 ऑगस्ट या कालावधीत विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे।